अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातला। निवडणुका लांबणीवर पडल्यानं शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला। निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनातच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। अंबरनाथमधली ही दृश्य आपण पाहतोय। निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत। 22 नगर परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या। शिंदेंच्या शिवसैनिकांनी मोठा गोंधळ घातलाय। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील आपल्याला सांगा की अंबरनाथ ही निवडणूक देखील आता लांबणीवर पडली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता शिंदेंची शिवसेना थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन घोषणाबाजी करत आहे। नक्कीच काल ज्याप्रमाणे पत्र आलं की निवडणुका ज्या आहेत पुढे ढकलल्या गेल्या आहेत आणि त्यामध्ये अंबरनाथ देखील सामील आहे आणि याचा तीव्र निषेध अंबरनाथतील जे शिंदेची शिवसेना यांनी तो व्यक्त केला आणि त्याचा जाब विचारण्यासाठी आज अंबरनाथ नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाला त्या आज या ठिकाणी आल्या नसता त्यांना ठोस पुरावा घेतलं की कुठलं नेमकं कारण आहे की जेणेकरून तुम्ही ही निवडणूक पुढे ढकलली। मात्र समाधानकारक जे उत्तर त्यांच्याकडनं न मिळाल्यामुळं शिंदेच्या शिवसेनेने संताप व्यक्त केला आणि त्यांनी त्या घोषणाबाजी केला। एक प्रकारे निवडणूक आयोगाने लोकशाहीचा गळा घोटलाय असा देखील शिंदे सेनेने आरोप केलेला आहे। मात्र कुठलेही ठोस पुरावा कारण नसताना निवडणूक पुढे ढकलण्याचं हे षडयंत्र निवडणूक कोणाच्या तरी पक्षाच्या दबावाखाली करत आहे असा आरोप या शिंदेच्या शिवसेनेने या ठिकाणी केलाय। आणि यावेळी आमदार जे आहेत बालाजी किनीकर तसेच शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाल्लेकर आणि उपजिल्हा प्रमुख गोपाल लांगे यांनी या ठिकाणी उपस्थित राहून हा संताप व्यक्त केलेला आहे। नक्कीच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसैनिकांनी गोंधळ घातला। त्यांनी जाब विचारला की तुम्ही निवडणुका पुढे का ढकलताय, कारण मिळालं नाही। विशिष्ट कारण त्यांना हवं होतं, मात्र ते काही अधिकाऱ्यांनी नीट सांगितलं नाही आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांनी दालनात जाऊनच घोषणाबाजी केली।